लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। काल ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती सकाळपासून आज शुक्रवारी या 12 जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होऊ लागले आहेत। बघा, आज शुक्रवार 12 सप्टेंबर आहे। आज या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सकाळपासून महिलांना सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर आता उद्या वार आहे शनिवार, उद्या त्या ठिकाणी पुढील 12 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये सप्टेंबरचे जमा होतील। त्यानंतर पुढचा वार येतो लगेचच रविवार, परंतु रविवारी आता बँकांना सुट्टी असणार आहे, त्यामुळे डायरेक्ट पुढचा वार येतो तो सोमवार। त्यामुळे पुढील 12 जिल्हे सोमवारी 1500 रुपये सप्टेंबरचे जमा होतील, असं आताच एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती दिली। बघा, बँकांचा एक नवीन नियम आल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी एकदम 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार नसल्याचं कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। आणि तशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता काल दुपारी फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेत आले होते आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये नेमकं का आले नाहीत याचा विचार लाडक्या बहिणी सर्व करत होत्या। यावरती पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे, ती म्हणजे बँकांचा एक नवीन नियम या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे फक्त 1500 रुपये आता एका वेळेला बँकेच्या खात्यावरती एका महिलेचे जात असतात, म्हणून काल महिलांना फक्त 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे सोडलेले आहेत। आज सकाळपासूनच त्या ठिकाणी शुक्रवार आहे, सकाळपासूनच त्या ठिकाणी सप्टेंबरचे परत एकदा त्या ठिकाणी 1500 रुपये 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी दिसू लागला आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये ज्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेत त्याच खात्यावरती आज सकाळपासून आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये शुक्रवारी जमा होऊ लागलेत। तुम्हाला जर आज सकाळपासून या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जर आले नसतील तर इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील। आता बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवारी आता पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पोहोचला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सकाळपासून महिलांना शुक्रवारी सप्टेंबरचे त्या ठिकाणी पैसे येऊ लागलेत, परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होतं की एकदम 3000 रुपये का आम्हाला पाठवले नाहीत। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले एक नवीन बँकांचा नियम आलाय, त्या ठिकाणी एका महिलेच्या खात्यावरती एका दिवसात फक्त 1500 रुपये त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात। त्यामुळे फक्त 1500 रुपये काल त्या ठिकाणी ऑगस्टचे सोडले आहेत आणि आज सकाळपासून सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होऊ लागलेत। तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये जर जमा झाले नसतील तर इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत आज शुक्रवारी तुम्हाला सप्टेंबरचे देखील त्या ठिकाणी तुमच्या हक्काचे पैसे जमा होतील। आता बघा, त्यानंतर उद्या वार आहे शनिवार। आता 36 जिल्ह्यापैकी उद्या पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर पुढचा वार लगेच येतो रविवार, परंतु रविवारी बँका बंद असल्याने सोमवारी हे पैशांचं वितरण होणार आहे। असं 3 दिवसामध्ये, म्हणजे कधी आज शुक्रवार, शनिवार आणि डायरेक्ट सोमवार, असं 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करून टाका, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता महिला व बालविकास खात्याला ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं। लाडक्या बहिणींना विश्वासाने सांगितलं होतं, तशा प्रकारे सप्टेंबरचे सुद्धा त्या ठिकाणी जे बोलले होते ते करून त्या ठिकाणी दाखवल्याचं पाहायला मिळालं। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पैसे सोडतात तेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यांनी कालच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये 12 जिल्ह्यामध्ये सोडलेले होते आणि बहिणींना चक्क त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयाचा मेसेज आला आहे आणि 3000 रुपये सोडणार होते, परंतु काय झालं, अचानक बँकांचा एक नवीन नियम आल्यामुळे त्या ठिकाणी 1500 रुपये काल सोडले नव्हते। आज 1500 रुपये या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहेत। परत एकदा लाडक्या बहिणींना डबल हप्ता शुक्रवारी सकाळपासूनच जमा होऊ लागलाय, त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत। तुमचा जिल्हा नेमका कोणता आहे बघा, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी पाहणार आहोत। कारण शुक्रवार म्हणजेच आज 12 जिल्ह्यात सकाळपासून पैसे येऊ लागलेत। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पण त्या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये येतील। जर सरकारने शुक्रवारसाठी म्हणजेच आजसाठी 12 जिल्हे निवडले असतील तर तुमचा जिल्हा जर यामध्ये जर नसेल तर तुम्हाला उद्या शनिवारी पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे।
त्यानंतर पुढचे 12 जिल्हे सोमवारसाठी निवडलेत, कारण बँकांचा नियम आहे एका दिवसाला डीबीटीच्या माध्यमातून फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असतात। त्यामुळे या ठिकाणी एका दिवसात 12 जिल्हे निवडले आहेत। आज 12 जिल्हे, शनिवारी उद्या 12 जिल्हे, त्यानंतर सोमवारी 12 जिल्हे। तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या दिवशी आहे हे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 36 जिल्हे आहेत। 3 दिवसामध्ये बरोबर 36 जिल्ह्यामध्ये वाटप करून त्या ठिकाणी पार पडत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण सकाळपासून लाडक्या बहिणींना डबल हप्ता या ठिकाणी मिळत असल्याने बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत। डबल हप्ता म्हणजे काय, तर काल 1500 ऑगस्टचे जमा झाले आणि आज लगेचच त्या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असल्याने धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, अशा प्रकारे लाडक्या बहिणी कमेंट करून सांगत आहेत। आता बघा, या ठिकाणी काल जशा प्रकारे पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत त्या ठिकाणी दुपारपासून पैसे काढायला महिलांची गर्दी झाली, तशीच आज या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज सुद्धा सप्टेंबर महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये काढण्यासाठी महिलांनी बँकेत गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज शुक्रवार रोजी 1500 रुपये आलेत का बँकेचं खाते एकदा डबलदा तुम्ही चेक करा, कारण काल असाच मेसेज तुम्हाला आहे, तसाच मेसेज तुम्हाला आज आलेला आहे। आता तुम्हाला उद्या त्या ठिकाणी 100% तुमच्या पुढच्या 12 जिल्ह्यातील त्या ठिकाणी पैसे येणार आहेत। म्हणजे आज 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे आलेत, जर तुम्हाला आले नसतील तर आज रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे कसल्याही परिस्थितीत तुमच्या खात्यावरती जमा होतील, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची मोठी गुड न्यूज म्हणावी लागेल। आता आपण पाहूया नेमका शुक्रवारी सकाळपासून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले। त्यानंतर लगेचच पाहूया पुढील 12 जिल्ह्यामध्ये, म्हणजेच उद्या शनिवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे, त्यानंतर सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण या ठिकाणी होणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी 3 दिवसांच्या बँकांची लिस्ट या ठिकाणी जिल्ह्यांची वाचून या ठिकाणी तुमच्यासाठी दाखवलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना 3000 रुपये डायरेक्ट एकत्र वाटणार होते, परंतु बँकांचा एकदम नवीन नियम आल्यामुळे आता फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींना एका वेळेला येऊ शकतात, असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे फक्त 1500 रुपये काल ऑगस्ट महिन्याचे पाठवण्यात आले होते। आज परत एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे वितरण या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागल्याचं पाहायला मिळालंय। लाडक्या बहिणी पोस्टा, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आज शुक्रवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे जमा होत आहेत, तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार 12 सप्टेंबर आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे इथून पुढे तुमच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। आणि आज जे 12 जिल्हे निवडलेत तर यामध्ये तुमचा नंबर जर नसेल तर उद्या मात्र 100% शनिवारी तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊन राहतील, कारण आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि सोमवारी 12 जिल्हे असं 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळालाय, म्हणजे सप्टेंबरचे पण 1500 रुपये आज मिळालेत, काल त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पण मिळालेत, तर त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी एकदा तुम्हाला वाचून दाखवतो। आता तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी आज शुक्रवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत, तर ते जिल्हे या ठिकाणी आता बघा, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना काल 1500 रुपये जमा झालेले होते, त्यांना आज शुक्रवारी हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आता त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे पैसे घेतले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती आता लाडक्या बहिणींना टोटल तुम्हाला आता काल 1500 ने आज 1500 या ठिकाणी जमावू लागलेत। जर तुम्हाला आले नसतील तर इथून पुढे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मेसेज डबल या ठिकाणी येणार आहे। बघा 2 जिल्हे सांगितलेत आज शुक्रवारसाठी। पुढचा जिल्हा सांगितलाय बघा सिंधुदुर्ग जिल्हा।
आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 3,55,000 लाडक्या बहिणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या होत्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त 1,500 रुपये लाडक्या बहिणींना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। तुम्हाला सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आता 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे देखील आल्याचं आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघा शुक्रवारसाठी तुमचा जिल्हा आहे का, टोटल तुम्हाला 36 जिल्हे सांगणार आहे। तुमचा जिल्हा नेमका आज आहे का नेमका त्या ठिकाणी उद्या शनिवारसाठी आहे का नेमकं तुम्हाला सोमवारसाठी तुमचा जिल्हा आहे, नक्की तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 4,07,000 लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेच्या आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या। त्या बहिणींना फक्त 1,500 रुपये आल्याने बहिणी नाराज होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना खुश करण्यासाठी डबल हप्ता म्हणजेच डबल गिफ्ट आज सप्टेंबरचे सुद्धा 1,500 रुपये या ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा, आज शुक्रवारसाठी पुढचा जिल्हा बघा वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती आता टोटल 1,500 अधिक 1,500 टोटल 3,000 रुपये आज शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी जमा झाल्याचा मेसेज महिलांना या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं वर्धा जिल्हा बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना सकाळपासूनच त्या ठिकाणी सप्टेंबरचे पण त्या ठिकाणी पैसे येऊ लागलेत। तुम्हाला पैसे आलेत का बघा, नसेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचा सुद्धा जिल्हा या ठिकाणी नक्की असणार आहे, कारण काल ज्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे येणार सांगितलं होतं तर त्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत, परंतु त्यांना फक्त 1,500 आले आहेत। त्यांच्या 1,500 रुपये फक्त आता आले आहेत आणि पुढचे 1,500 रुपये येणं बाकी होतं, तर ते आज या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालं आहे। त्यानंतर बघा रायगड रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शुक्रवारसाठी या ठिकाणी पैशांचं वितरण जवळजवळ 3,95,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी होऊ लागलं आहे। त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आता बघा 15वा हप्ता म्हणजेच त्या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी जमा होऊ लागलाय। आता ही झाली शुक्रवारसाठीची 12 जिल्ह्यांची लिस्ट। आता या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला आता उद्या शनिवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे तुम्ही आता लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता पुढील त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे, ज्या जिल्ह्यामध्ये शनिवारसाठी तुम्हाला उद्या त्या ठिकाणी तुम्हाला टोटल सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये खरोखर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। यामध्ये धुळे आणि नंदुरबार ही शनिवारसाठी 2 जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती शनिवारी त्या ठिकाणी कोणत्याही वेळेत तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे पण 1,500 रुपये या ठिकाणी जमा होतील। त्यानंतर नांदेड आणि नागपूर बघा, नांदेड आणि नागपूरला या ठिकाणी कधीसाठी निवडले तर ते शनिवारसाठी तुम्हाला त्या ठिकाणी नांदेड आणि नागपूरला त्या ठिकाणी निगडल्याचं पाहायला मिळालंय। त्यानंतर बघा नाशिक, परभणी आणि पालघर या जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी तुम्हाला शनिवारसाठी आता निवडल्याचं पाहायला मिळालंय। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे असणार आहे, नेमकं कोणता वार आहे नक्की बघा। त्यानंतर पुणे, बीड आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता लाडक्या बहिणींना शनिवारसाठी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे आता बघा भंडारा। आता भंडारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना टोटल 1,70,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता शनिवारसाठी निवडलेले हे जिल्हे सांगितले। आता अजून पण तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला सोमवारसाठी निवडलेले जिल्हे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। आता बघा सोमवारसाठी निवडलेले जिल्हे या ठिकाणी अकोला, अमरावती, अहमदनगर। जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जर त्या ठिकाणी जिल्ह्यांचा नंबर लागत असेल तर तुम्हाला सुद्धा सोमवारी या ठिकाणी सप्टेंबरचे पैसे या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आता सोमवारसाठी निवडलेल्या लाडक्या बहिणींसाठी या जिल्ह्यामध्ये आता नंबर लागणार आहे। त्यानंतर आता बघा आता या ठिकाणी गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला सोमवारसाठी नंबर लागणार आहे। त्यानंतर बघा आता पुढचा जिल्हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जळगाव आणि जालना या जिल्ह्यामध्ये सोमवारसाठी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याला वितरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।